काही जास्त काही वेळ घेत नाहीये, कारण प्राचार्य सरांनी मला वाटतं जो काही विषय घ्यायला पाहिजे तो सर्वच घेतलेला आहे. त्यामुळे मला असं काय अजून काही त्यात ॲड करण्यासारखं असं काय वाटत नाही. आपण आता काय करू, इंटरव्ह्यूचं चालू करू. फक्त एक मला सांगायचं की आता जे काही इंटरव्ह्यू आता होतील त्यानंतर तुम्हाला आम्ही काही ऑफर लेटर वगैरे द्या, त्यानंतर ते तुम्ही एनकॅश करा. का होतं, बऱ्याच वेळा आपण जॉब फेअरला जात असतो, तिथे गेल्यानंतर मुलं किंवा मुली म्हणत असतात ठीक आहे सर आम्ही जॉईन करतो किंवा करते, असं म्हणतात तरी परत कुणी येत नाही आहे. अशा गोष्टी बऱ्याच वेळा झालेल्या. आता इथं मला सांगायचं याच्याने मी सांगतो की पूर्वी मी असं म्हणेन की 15-20 वर्षापूर्वी मी सुद्धा त्याच्यातच आहे. आम्ही प्रत्येक कंपनीच्या किंवा त्या ऑफिसच्या गेटवर जायचो. असे आम्ही 50-50 CV झेरॉक्स काढायचो आणि कंपनीच्या गेटवर घेऊन यायचो. त्यावेळी ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या. हा सरांनी विषय पण घेतला होता की तुम्हाला कंपन्या आज कॉलेजमध्ये येतात किंवा घरापर्यंत आलेल्या आहेत, तुम्हाला नोकऱ्या आहेत, या जॉईन करा. ह्या तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटी आहेत ते तुम्ही एनकॅश करा. आणि अजून एक दुसरं म्हणजे आपण काय करतो, माझं BSc झालंय, माझं MSc झालंय, माझं अजून कुठे BE झालंय, माझं कुठे BTech झालंय, माझं MTech झालंय, मला माझ्याप्रमाणे माझ्या अपेक्षेप्रमाणे मला नोकरी मिळालेली आहे. तसं मॅडमने आता तो उल्लेख केला की मला लॅपटॉप पाहिजे, AC पाहिजे, बरंच काय काय ते असतात. पण सुरुवात आपण करत असताना तिचा विचार नाही करायचा. पहिल्यांदा आपल्याला जो काही चान्स मिळतो, समजा एखादं BSc झालेलं आहे. आता उदाहरणार्थ मी BSc माझं कम्प्लीट झालंय, माझी इच्छा काय, मला क्वालिटी कंट्रोलला पाहिजे. पण त्यावेळी आपल्याला क्वालिटी कंट्रोलमध्ये इमिडिएट कंपनी देत नाहीये. मग कंपनी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, प्रोडक्शनला काम चालू करा. मग कॅन्डिडेटचं डोक्यात काय येतं, अरे मला तर क्वालिटी कंट्रोलमध्ये पाहिजे होतं आणि याने मला प्रोडक्शनमध्ये दिलंय, मला नको आहे काम. ते आपण जॉब घेत नाही. सुरुवात कसं असली पाहिजे की आपल्याला कसलंही जॉब भेटलं किंवा मिळालं ते आपण तिथं जॉईन करायचं. एकदा तुम्ही काम करत असताना तुमचा परफॉर्मन्स, कारण तुम्ही आता कॉलेजमधले आहात, तुम्हाला कंपनीमधला एन्व्हायरमेंट कसा असतो माहीत नाही. कंपनीमध्ये काम करत असताना जी कॅन्डिडेट जी मुलं काम करत असतात, तुम्ही व्यवस्थित काम करत राहिला, तुमचा परफॉर्मन्स चांगला तिथं दिसला, तुम्हाला कंपनी ऑटोमॅटिक तुम्हाला तुझं मागच्या तू म्हटली होती ना क्वालिटी कंट्रोलला पाहिजे होतं, ठीक आहे तुला आता मी क्वालिटी कंट्रोलमध्ये घेईन, असं करून तुम्ही ते चान्स घेऊ शकता. नाही तर असं नका म्हणून की नाही मला क्वालिटी कंट्रोलमध्येच पाहिजे तरच मी जॉब करीन, नाही तर घरी बसेन, असं करू नका. कारण मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय. आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रायल घेत असतो, तिथं होतात की 10 मुलं जॉईन करण्यासाठी येतात, त्यातलं कुठंतरी एखादाच कन्व्हर्जन होतो, जॉईन करतात, 9 मुलं घरीच बसून असतात. त्यामुळे थोडंसं आपण आता कर्जतसारखी एरिया ही थोडीशी रिमोट एरिया आहे, खेडं आहे, थोडंसं तुम्ही घरातून बाहेर पडा, मग तुम्हाला अजून जास्त आयडिया येईल, कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. इंटरव्ह्यू आपण कसं हे करायचा, ह्या दृष्टीने तुम्ही हे करत जावा. एवढं मी थांबवतो. आजच्या प्लेसमेंट ड्राईव्हचे आभार प्रदर्शन मान्य